मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण दोन कंपन्याची चर्चा करणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की सकाळी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओमध्ये आपला पैसा शेअर मार्केटमध्ये कसा वाचवावा, म्हणजे कसा त्याला चोरापासून कसं वाचवावं ह्याविषयी तो व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे आपला पैसा जर सुरक्षित राहिला तरच तो भविष्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त परतावा देऊ शकतो. तर आपल्याला कसं मार्केटमध्ये फसवलं जातं आहे, आपण कसे लॉसमध्ये मग शेअर विकतो, हे सविस्तर चर्चा उदाहरणासहित मागच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही बघू शकता. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण दोन कंपन्यांची चर्चा करणार आहोत. दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत आणि स्मॉल कॅप आहेत. ह्याबद्दलही तुम्ही अभ्यास करून त्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायच्या की नाही याबद्दल ठरवू शकता. त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज. ही नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे आणि ही कंपनी आम्ही भारतातील संघटित क्षेत्रात स्टेनलेस स्टीलने बनवलेल्या मेटॅलिक फ्लेक्झिबल फ्लो सोल्युशनच्या आघाडीच्या उत्पादकापैकी एक आहोत. आम्ही जगातील जवळजवळ सर्वच औद्योगिक विकसित देशामध्ये लवचिक खोजेसाठी स्थापित आणि प्रतिष्ठित ब्रँड आहोत. आम्ही 80पेक्षा जास्त देशामध्ये निर्यात करतो. म्हणजे जवळजवळ सर्वच कारखान्यामध्ये लागणारं मटेरियल जे आहे, ह्या कोणती मशीन असेल तर त्याला ते होज पाईप लागतात आणि ही कंपनी ते होज पाईप आणि त्याचे पार्ट्स हे बनवते. इथं बघा, जर्मनीनं हिला प्रमाणित केलेलं सर्टिफिकेटचं त्याबद्दल इथं लिहिलेलं आहे. पुढे बघू, ग्राहकाचे समाधान पूर्ण करणारी उच्च दर्जाची उत्पादनं देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते. व्यवसायाच्या प्रत्येक पैलूमध्ये सतत सुधारणा झाल्यामुळे अल्पावधीत एरोफ्लेक्स हे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर्जेदार मेटॅलिक लवचिक होज असेंब्लीचे सर्वात विश्वसनीय स्रोत मानले आहे. ग्राहकाच्या अचूक गरजा पूर्ण करण्याची एरोफ्लेक्सची क्षमता आणि प्रत्येक ग्राहकाकडे वैयक्तिक लक्ष देऊन वितरण वेळापत्रकाचे काटेकोर पालन केल्यामुळे हे शक्य झालं आहे. मिशन म्हणजे जे आपण एखादी कंपनी घ्यायची वेळेस त्यावेळेस चर्चा करत असतो की त्याचे सेल्स बघा, प्रॉफिट बघा, कंपनी कशी आहे आणि त्याच्याचबरोबर त्याची मॅनेजमेंट बघा. तर मॅनेजमेंट कशी आहे, तिचे उद्दिष्ट कसे आहेत ते आपण इथं पाहत आहोत. संपूर्ण ग्राहकाचे समाधान देऊन लवचिक प्रवाह समाधानाच्या क्षेत्रात उत्कृष्ट बनणे आणि जागतिक नेता बनणे हे कंपनीचं मिशन आहे. दृष्टी, यशस्वी सहकार्य, मार्केट इंटेलिजन्स आणि कसून संशोधन आणि विकासाद्वारे आमचे नेतृत्व स्थान तयार करणे आणि मजबूत करणे ही ह्या कंपनीची दृष्टी आहे. उद्देश काय आहे? उत्कृष्टतेची वचनबद्धता, म्हणजे क्वालिटी. जे त्यांचे ग्राहक आहेत त्यांना उत्कृष्टपेक्षा उत्कृष्ट असं जे काय देता येईल, बेस्ट इन बेस्ट असं ही कंपनी देण्याचा प्रयत्न करत आहे. त्या कंपनीकडे काम करणाऱ्या लोकांबद्दल त्याची दृष्टी काय आहे? प्रत्येक कर्मचाऱ्याचा एक व्यक्ती म्हणून विचार केला पाहिजे आणि आपण त्याच्या प्रतिष्ठेचा आदर केला पाहिजे आणि त्याची गुणवत्ता ओळखली पाहिजे. कर्मचाऱ्याच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी समान संधी सर्वांसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. आमचे पुरवठादार आणि व्यावसायिक सहयोगी यांना वाजवी करार दिला गेला पाहिजे. आपण पर्यावरण आणि आपल्या नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण केले पाहिजे. म्हणजे काम करणारे लोक, त्यांचे जे ग्राहक आहेत ते आणि पर्यावरण, ह्या तिन्ही गोष्टीबद्दल इथं कंपनीनं सांगितलेलं आहे. कायदेशीर आधुनिक पद्धती आणि तंत्राचा वापर करून नैतिकतेने व्यवसाय चालवून आपण चांगला नफा कमावला पाहिजे. चांगली गोष्ट आहे, कंपनीचा विचार चांगला दिसतोय. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुरेसा साठा निर्माण केला पाहिजे. स्टॉक होल्डर्सना त्यांच्या गुंतवणुकीवर योग्य परतावा मिळायला हवा. गुणवत्ता उद्दिष्टाचे नियतकालिक पुनरावलोकन करून गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीची परिणामकारकता सुधारणे. पुढे बघू, ग्राहकाचे समाधान मिळवण्यासाठी साहित्य वेळेत वितरित करा. म्हणजे ग्राहकाला जे पाहिजे ते त्यांना वेळेत मिळालं पाहिजे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील योग्य प्रशिक्षण देऊन गुणवत्तेत सातत्य सुनिश्चित करा. म्हणजे जे लोक काम करायले त्यांच्याकडे त्यांना योग्य प्रशिक्षण द्यायचं आणि त्यांची गुणवत्ता विकसित करायची. आम्ही भारतातील संघटित क्षेत्रात स्टेनलेस स्टीलने बनवलेल्या मेटॅलिक फ्लेक्झिबल फ्लो सोल्युशनच्या प्रमुख उत्पादकापैकी एक आहोत. आम्ही जगातील जवळजवळ सर्व औद्योगिक विकसित देशामध्ये लवचिक होजेससाठी स्थापित आणि प्रतिष्ठित ब्रँड आहोत. म्हणजे जागतिक लेवलला कंपनी काम करत असलेली आपल्याला पाहायला मिळाली.
आम्ही सध्या 80पेक्षा जास्त देशामध्ये निर्यात करतो. आमच्याकडे सर्व औद्योगिक विभागामध्ये भारतातील बहुराष्ट्रीय आणि नामांकित देशांतर्गत ब्रँडशी तडजोड करणारे मजबूत ग्राहक प्रोफाईल आहे. उच्च तापमान, धक्के आणि कंपन हाताळण्याच्या क्षमतेमुळे स्टेनलेस स्टीलच्या होजेस सर्व औद्योगिक विभागामध्ये रबर आणि इतर प्रकारच्या होजेसचा वापर वेगाने घेत आहेत. युरोपियन कायद्यानुसार स्टेनलेस स्टीलच्या होजेस फूड ग्रेड होजेस मानले जातात आणि जसे की ते फार्मास्युटिकल आणि इतर अन्न संबंधित उद्योगामध्ये वापरले जाऊ शकतात. आम्ही नवीन ग्रीनफील्ड प्रकल्पाचा विचार करता स्टेनलेस स्टीलच्या होजेसची मागणी पुढील 3 वर्षात किमान 50-60% वाढणार आहे. म्हणजे भविष्यामध्ये कंपनी वाढणार आहे की नाही हे इथून आपल्याला दिसत आहे. आमच्या होजेसच्या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे चीन आणि इतर आग्नेय आशियाई देशामध्ये उत्पादित होजेसच्या तुलनेत त्याच्या मागणीत जागतिक वाढ आहे. अशा प्रकारे पुढील 3 वर्षामध्ये आम्हाला निर्यात व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा आहे. म्हणजे भविष्यामध्ये वाढ होऊ शकते. ती जी पार्ट बनवते त्या पार्टचे चित्र मी इथं आणलेले आहेत. तुम्ही पार्ट बघू शकता. असे वेगवेगळे पार्ट ही कंपनी बनवते आणि प्रत्येक मशीन म्हणलं की हा पार्ट तिथं लागतोच. त्याच्यासाठी ह्या कंपनीची सगळीकडे म्हणजे ही कंपनी जे पार्ट बनवते त्या सगळ्या कंपन्याला ही पार्ट पुरवत आहे. तुम्ही पार्ट बघू शकता. वेगवेगळे असे पार्ट ही कंपनी बनवत आहे. चला आता डिटेल बघू. एअरफ्लेक्स इंडस्ट्रीज 143 रुपयावर ट्रेड करत आहे. इथं नाव बघू शकता आणि हिचं आपण मार्केट कॅप बघूया. मार्केट कॅप पाहिलं तर 1855 करोडचं मार्केट कॅप आहे. 57चा PE, 34.6 ROC व 32.4 ROE दोन्हीही हे चांगले आहेत. छोटी कंपनी असून सुद्धा फेस व्हॅल्यू 2ची आहे. नवीन लिस्ट झालेली आहे. जास्त डाटा नाही आहे. 31 ऑगस्टपासूनचा हा डाटा आहे. आणि EPS तुम्ही इथं बघू शकता. हे EPS आहेत आणि हा मीडियन PE आहे. मीडियन PEच्या खाली सध्या PE ट्रेड करत आहे. तर ही एक चांगली गोष्ट आहे. मीडियन PE 54चा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि छोटी कंपनी असून आपल्याला इथं कंपनी कर्जमुक्त असलेली पाहायला मिळत आहे. सेल्स बघू. 2018 पासूनचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. 122 करोड, 145 करोड, 144 करोड. कोविडचा डिप तर म्हणता नाही येणार नाही, पण मागच्या सेल्ससारखेच ह्याही वर्षी सेल्स तिनं दिलेले आहेत. पुन्हा 145 करोड, 241 आणि 269. म्हणजे सेल्स चांगले वाढलेले आहेत. प्रॉफिट जर पाहिलं तर प्रॉफिट 0 होतं 12ला 18ला, नंतर 7, 5, 6 या 2 वर्ष कोविडमुळं डीप झालेले आहे. कारण सगळेच कारखाने बंद होते तर यांची मागणी कमी झालेलीच असेल. आणि 28 आणि 30 म्हणजे प्रॉफिट चांगले वाढवलेले आहेत कंपनीनं. इथं बघू शकता सेल्स ग्रोथ चांगली आहे. प्रॉफिट ग्रोथ बघा 5 वर्षाची 252% दाखवलेली आहे आणि 3 वर्षाची 58. म्हणजे आपल्याला स्टॉक प्राईस CAGR इथं याच्यापेक्षा जास्त मिळणार आहेत. त्यामुळे ही कंपनी आपल्याला भविष्यामध्ये पैसा बनवून देऊ शकते असं आकड्यावरून तरी आपल्याला इथं दिसत आहे. छोटी कंपनी असूनही रिझर्व बघा. रिझर्व आहे 248 करोड आणि कर्ज जर पाहिलं तर कर्ज 0 असलेलं इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं कर्जामुळं फेल होईल असं वाटत नाही. 108 रुपयाला ही कंपनी IPO घेऊन आली होती. सध्या 143 वर चालू आहे आणि जेव्हापासून लिस्ट झाली त्याच्यापेक्षा आपल्याला खाली ही कंपनी मिळत आहे. जवळपास 190 पर्यंत ही कंपनी गेलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. म्हणजे जवळपास 80% हिला लिस्टिंग गेन ह्या कंपनीनं IPO ज्यांना लागला त्यांना मिळून दिलेला आहे. पण सध्या ही कंपनी खाली मिळत आहे आणि वर जाण्याचा प्रयत्न जर पाहिला तर इथं आपण बघू शकतो की हा एक W पॅटर्न इथं बनवला तिनं आणि ती वर गेलेली आहे. वर जाऊन बरोबर जिथं तिचा रेजिस्टन्स होता, हा जो रेजिस्टन्स तिनं इथं फेस करत होती तोच रेजिस्टन्स ती पुन्हा सपोर्टचं म्हणून घेत आहे असं इथं दिसत आहे. हा सपोर्ट होता, हा सपोर्ट होता, हा सपोर्ट होता आणि हा इथं रेजिस्टन्स तिला फेस ती करणार होती पण ब्रेकआउट देऊन वर गेली आणि आता त्याच सपोर्टवर तिनं सपोर्ट घेऊन आता 143 वर ही कंपनी ट्रेड करत आहे. तरी ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता. छोटी कंपनी आहे. छोटी गुंतवणूक केली तरी भविष्यात चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते. दुसरी कंपनी आहे कॅप्लिन पॉइंट लॅबोरेटरी. आपण ही कंपनी पहिल्यांदाच
चर्चा करत आहोत 1293 वर ही सध्या ट्रेड करत आहे. आणि ही कंपनी काय करते तर मॅन्युफॅक्चरिंग, इथं तुम्ही बघू शकता, मॅन्युफॅक्चरिंग अँड सोर्सिंग ऑफ APIs, फिनिश्ड फॉर्म्युलेशन, R&D, क्लिनिकल रिसर्च विथ प्रेझेन्स इन लॅटिन अमेरिका, आफ्रिका, USA आणि अदर नेशन्स. तर ही फार्माची कंपनी आहे आणि हे कंपनीचं मार्केट कॅप 9,800 करोडचं असलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते. 22.5चा PE आहे, PE जास्त नाही. ROC 26.3 आणि ROE 25, दोन्हीही चांगले आहेत, 20च्या पुढं आहेत. आणि फेस व्हॅल्यू 2ची आहे. भविष्यामध्ये 2 तुकडे शेअरचे होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं काय तर ही कंपनी जेव्हापासून म्हणजे लिस्ट झाली तेव्हापासून आज जवळपास 10 वर्षाचा हा डाटा मी तुम्हाला दाखवत आहे. इथं तुम्ही बघू शकता, हे 10 वर्ष आहेत. इथं बघा 10 वर्ष. आणि 10 वर्षापासून ही कंपनीचं तुम्ही EPS जर पाहिलं तर इतके चांगले EPS वाढलेले तुम्हाला कोणत्याही कंपनीत तुम्ही पाहिले नसतील. इतके सतत वाढणारे EPS ही कंपनीने दिलं आहे. आणि सध्या ही कंपनी जर पाहिलं तर मिडियन पीच्या खाली, मिडियन पीच्या जवळ ही कंपनी ट्रेड करत आहे. मिडियन पी 21 आहे आणि या कंपनीचा PE 22चा आहे. तर चांगले EPS मागच्या 10 वर्षात हिचे असे EPS जर वाढत असतील तर कंपनी निश्चितच चांगली आहे. आणि त्याच्याबरोबर ही कंपनी कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. सेल्स बघू, 12 पासूनचे सेल्स बघा, म्हणजे 12 वर्षापूर्वीपासूनचे सेल्स आपण बघत आहोत. 107 करोड, 127, 173, 252, 239, 402, 540, 649, 863, 1061, 1269, 1467 आणि 1600. एकदाही एकाही वर्षी सेल्स हे कमी झालेले नाहीत. नेट प्रॉफिट 12 वर्षामध्ये नेट प्रॉफिट 8, 14, 26, 41, 46, 96, 145, 177, 215, 251, 308, 377, 441. प्रॉफिटही एकदाही कमी झालेलं नाही. म्हणजे सतत सेल्स आणि सतत प्रॉफिट वाढवणारी मागच्या 12 वर्षात ही कंपनी आहे. त्यामुळे ही कंपनी निश्चितच चांगले प्रॉफिट आपल्याला बनवून देऊ शकते. अशा कंपन्या बघितल्या पाहिजे की ज्या सतत वाढत आहेत. नाहीतर ज्या कंपनीचे सेल्सच, सकाळी आपण एक कंपनी बघितली तिचे सेल्सच नाहीत आणि प्रॉफिटच नाहीत आणि ती कंपनी पळते. तर जाऊ द्या, तो विषय वेगळा आहे. तर ह्या कंपनीचे सेल्स बघा मस्त आहेत, प्रॉफिट बघा त्याच्याहीपेक्षा चांगले आहेत. आणि स्टॉक प्राईस CAGR 10 वर्षाचा 44, 5 वर्षाचा 27, 3 वर्षाचा 42 आणि चालू वर्षी 106 आहे. 25चा जरी मिळाला तर आपले 10 वर्षात पैसे 10 पट होतात. रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व 2058 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त 3 करोडचं कर्ज आहे. त्यामुळं कंपनी कर्जामुळं फेल होईल असं वाटत नाही. शेअर होल्डिंग पॅटर्न बघा, 69.03 2021ला एवढे प्रोमोटरची होल्डिंग होती, ती वाढून 70.62 झालेली आहे. म्हणजे प्रोमोटरनं स्वतःच्या कंपनीचे शेअर खरेदी केलेले पाहायला मिळतात. आणि 29.01 पब्लिक होती, ती 26.11 झालेली आहे. आणि FI 2.68 इथं होती, वाढून 3.09 केली आणि आता 2.84 झालेले आहे. आणि DIनं थोडासा स्टेक वाढवलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे. चला पुढे जाऊया. कंपनी बघा एकदम चार्ट जबरदस्त आहे. जिथून ती ब्रेकआउट देऊन वर गेली, इथून ब्रेकआउट देऊन वर गेली, पुन्हा वर गेल्यानंतर बरोबर तिथं सपोर्ट गेला, पुन्हा ह्याचा ब्रेकआउट देऊन वर गेली, तिथं सपोर्ट घेतला, आता ब्रेकआउट देऊन वर गेलेली आहे. इथं सपोर्ट कदाचित घेऊ शकते. जर तिथपर्यंत आली नाही तरीही हा सपोर्टसुद्धा ती इथला घेऊ शकते. तर हा 1200 किंवा 1200च्या खाली आली तर कंपनी एकदम चांगली आहे. ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.